अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाचा आज 24वा दिवस आहे। होर्मुझची सामुद्रधुनी 48 तासात खुली करण्याच्या इशाऱ्यानंतर 48 तास संपण्याआधीच अमेरिका आणि इस्रायलने इराणवरती आणखी तीव्र हल्ले केलेत। तर इराण देखील मागे हटण्यास तयार नाहीये। त्यांच्याकडून इस्रायल आणि अमेरिकेच्या आखातातल्या तळांवरती जोरदार क्षेपणास्त्र हल्ले सुरू आहेत आणि यामुळेच हे युद्ध आता आणखी गंभीर परिस्थितीमध्ये पोहोचलंय। तुंबळ युद्ध सुरू झालंय। आणि आता आखाती युद्ध आणखी तीव्र झालंय। 48 तासांचा इशारा दिल्यानंतरही अमेरिकेने इराणवरती हल्ले केलेले आहेत। इराणच्या लष्करी तळांवरच्या हल्ल्याचा व्हिडिओ ट्रम्प यांनी जारी केलाय। अमेरिकेच्या बॉम्ब हल्ल्यात इराणी तळ काही क्षणात नाहीसा झालाय। इराणच्या ड्रोन आणि रडार प्रणालीला देखील लक्ष्य करण्यात आलेलं आहे। इराण आणि इस्रायलमधील युद्ध आणखी तीव्र होताना दिसतंय। इस्रायलने इराणवरती रात्रभर हल्ले केलेत। इराणची राजधानी तेहरानवरती रात्रभर बॉम्ब वर्षाव करण्यात आलाय, तर तेहरानमधील अनेक सरकारी ठिकाणं देखील लक्ष्य करण्यात आलेली आहेत। तर इराणची राजधानी तेहरानवरती रात्री उशिरा मोठा हवाई हल्ला झालाय। क्षेपणास्त्र केंद्राला त्यामुळे आग लागली आहे। इराणच्या प्रसार माध्यमांनी त्या संदर्भातला व्हिडिओ जारी केलेला आहे। पुढची बातमी, अमेरिका आणि इस्रायलचा इराणच्या नौदल तळावरती मोठा हल्ला झालेला आहे। बुशहरच्या नौदल तळाला लक्ष्य करण्यात आलंय। तळावरील बंदरे इमाम खुमैनी मध्ये मोठा स्फोट करण्यात आलाय, त्यामुळे नौदल तळाचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर इराणने देखील इस्रायलवरती रात्रभर तुफानी हल्ले केले। 8 वेळा क्षेपणास्त्रांचा वर्षाव केल्याची इस्रायली मीडियाने माहिती दिली आहे। ट्रम्प यांच्या सोशल मीडियावरही हल्ल्याचे व्हिडिओ जारी करण्यात आलेत। इस्रायलने केलेल्या हल्ल्यांना इराणने प्रत्युत्तर दिलंय। इस्रायलसोबत अमेरिकेच्या तळांनाही इराणने लक्ष्य केलेलं आहे। आणि दोन्हीकडून तुंबळ युद्ध सुरू असतानाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला गंभीर इशारा दिलाय। इराणला योग्य शिक्षा दिली जाईल, इराण पूर्णपणे बर्बाद होईल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलाय। आम्ही दिलेल्या अल्टिमेटमचा परिणाम लवकरच दिसेल। इराणच्या 20 प्रकल्पांवरती जोरदार हल्ले केले जातील असं देखील त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलंय। ही युद्ध मोहीम चांगल्या प्रकारे यशस्वी होईल असं देखील डोनाल्ड ट्रम्प म्हणाले। पुढची बातमी आपण पाहूया। इस्रायलच्या हवाई हल्ल्यामध्ये लेबनॉनमधील अल कासिमिया पूल उद्ध्वस्त झालाय। दक्षिण लेबनॉनमधील महत्त्वाचा पूल हा मानला जात होता। हिजबुल्लाकडून शस्त्र आणि दहशतवाद्यांसाठी हा पूल वापरला जात असल्याचा इस्रायलचा दावा आहे। हल्ल्याचं फुटेज सध्या समोर आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।